हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? सो तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे एका जुन्या व्हिडिओच्या नवीन पार्ट 2मध्ये. म्हणजेच काळूबाईच्या दर्शनाला आम्ही निघालेलो आहोत आणि त्याचे 4 पार्ट केलेले आहेत मी. तर त्या चौथ्या पार्टपैकी हा आमच्या व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे, जे की आम्ही निघालेलो आहोत मांढरगडावरती काळूबाईच्या दर्शनासाठी. आणि इथे आम्ही फ्रेश वगैरे होऊन आता छानपैकी तयारी करून आम्ही निघालेलो आहोत देवदर्शनाला. आणि सर्व फ्रेश मूडमध्ये छान असं घाटाचा आनंद घेत चाललेलो आहोत. हे मांढरगड आहे, खूप मोठं गड होतं. फर्स्ट टाईम ह्या साईडला आम्ही आलो होतो आणि पहिल्यांदा आम्ही काळूबाईच्या दर्शनाला आम्ही निघालेलो आहोत पहिल्यांदाच. तर छान असं रम्य वातावरण होतं आणि घाट एकदम मस्त. आणि इथे आम्हाला खूप माकडं पाहायला मिळाली आणि काही इजा करत नव्हते माणसांना, पण छान असं ग्रुप करून सर्व माकडं बसले होते. आणि येणारे जाणारे पर्यटक त्यांना जे खायला घालत होते ते मस्तपैकी खात होते ते लोक. आणि त्रास असा त्यांचा काही झाला नाही. आणि पुन्हा आम्ही माकडांना पाहून नंतर आमच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केलेली आहे. आज आम्ही चाललो देवीचे पाय पडायला. तर तुम्हाला जायचं आहे तर आमच्या गाडीमध्ये येऊ शकतात. जर तुम्हाला कमीत वाटतं तर आज आम्ही चाललो आहे काळूबाईच्या देवीला दर्शन करायला. बघा सगळे आले बघा. दाखवू तुम्हाला, हे बघा. हाय बाबू, हाय कर. हाय, छोटी आली माझी मम्मी. बाईक दाखव, पाठी बसले ते. आणि हा माझा मामा आणि हा माझा काका आणि ही माझी मम्मी. मम्मी चेहरा दाखव. हाय. हे माझे पप्पा बोल. हे माझे पप्पा. पप्पा तुझे तुमच्या चेहरा दाखवा. काका तुमचे चेहरा दाखवा ना. काका गाडी चालत आहेत ना. आता फ्रंट कर, तुला दाखव. आता तुला दाखव. सगळे चल. ओके, आता पुढे काय? चल. काय तुला काय विचार होतं? जायचं की नाही? हा बोल, जायचं की मन होतं की नाही? अरे साईड नाही खायचं. मी बोलते ह्याला की तुला जायचं मन नाही होत, मग गोपाला आणते मला. मी तोंड दाखव नीट तुझं. तोच पितो. अरे मारायचं नाही जायचं. मारायचं नाही ना. तू बोल ब्लॉग मध्ये बोल. पुढे काय तुला कसं वाटतंय? काय वाटतंय तुला कसं वाटतंय? अरे तू सांग तुझे भावना, तुझ्या फिलिंग सांग. मला खूप छान वाटतं. मला एवढं छान वाटते ना, तुम्हाला काय बोल पण नाही शकत. बघा, ही तिची बॉटल आणि ही माझी बॉटल. बघा, ही नाही बाळगीची बॉटल आणि ही माझी बॉटल. ओके बघा. आणि फ्लास्क बघा, तुम्ही बघू शकतात. का प्रॉब्लेम ब्रेक नाही ना. बघा, हा तर नजारा बघा. हा तर एवढं मस्त दिसतं. तुम्हाला पण काय ते तुम्हाला असं मस्त वाटतंय तर कमेंट्स करा. द्या फोटो. एवढं मस्त वाटतंय बघा. तुम्हाला मस्त वाटलं? मस्त वाटतंय ना. ठीक आहे. आता हा नजर तुम्हाला दाखवला, आता पाठीचा दाखवतो. हा बघा पाठीचा दिसतो ना. तर मी पाण्याची काय बॉटल ठेवली, जर तहान लागली तर पिऊ शकतो. बघा ठेव. काळूबाईला पाणी म्हणले असतं. मी सांगतो ते काळूबाईला पाणी काय असतं, कारण का सगळ्यांना भिजायला ते जमतंच. आणि का पाऊस येतो ते जमतं का आपल्याला त्याच्यापासून जायला. मग लोक देवीचं दर्शन घेऊन म्हणजे आपण ना बघा जर आपण लाईन असली तर पाणी नसतं, तर समजायचं की हे लाईट आहे नाही. म्हणजे लाईट असलं ना, पाणी असलं ना, वॉर्डर हे वाटत दिसतं तुम्हाला. 1 2 3 वॉर्डर. आणि त्यावेळेस साफ पाणी, खरड पाणी होऊ शकतं. तो साफ होऊ शकतं, तो खरड होऊ शकतो. ओके, तर हे तर तुम्हाला सांगितलं.
हॅटिंग चल हे बघ चल हे बघा चल ना चल ठीक आहे चल 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 ना चल वॉटर असतं वॉटरप्रूफ बसलं वॉटरप्रूफ बसलं वॉटरप्रूफ असं म्हणजेच तुम्हाला समजायचं आहे की तिथं लय वॉटर असणार ओके जर वॉटर नसलं तर समजायचं की मी कसं खोटं ओके सगळे बसलेले गाडीत वाडकीची मम्मी माझे काका माझी मम्मी माझे त्या वाडकीचे पप्पा आणि माझे पप्पा माझी मम्मी सगळे असल्याने मी 5-6 ओके सातारा जिल्ह्यामध्ये आहे ना पांढरदेवी नाही बघ ही माझी बॅग आहे ठीक आहे माझी बॅग आहे ठीक आहे माझी बॅग ही माझी बॅग आहे ठीक आहे हे खायचं ह्याच्यात खायचं पियचं सामान तिथे आपल्याला भूक लागेल ना मग याच्यामध्ये काढायचं आणि खायचं काय पाणी काढायचं आणलं असतं घामा आला ना मग रुमाल पण आहे ओके ठीक आहे ब्लॉग बनवायची असेल तर तुम्ही पण करू शकता अख्खे लीच स्पॉट लीच स्पॉट आणि मी बोलतो ही लीच वॉर्ड आहे म्हणजे देवीला काळूबाईच्या देवीला म्हणजे 1,000 वाला सबस्क्राईब व्हायला पाहिजे जर नाही झाला तर बघा मग मी अशी व्हिडिओ बनवणार नाही हर वेळेला माझी मम्मी बनवते आणि आज मी बनवले घे तर या ब्लॉगसाठी बाय बाय गुड नाईट डिस्ट्रॅक्ट आणि जर आणि लाईक आणि शेअर आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बाय बाय तर आमच्या मल्हारची ब्लॉगिंग तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आम्हाला खूप हसायला येत होतं जेव्हा तो व्हिडिओ शूट करत होता तेव्हा सो आम्ही आता मांढरगडावर पोहोचून काळूबाईच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत आणि तिथे तिची ओटी भरण्यासाठी म्हणून ओटीचं साहित्य घेत आहोत आणि या ठिकाणी एक छोटासा इन्सिडन्स झाला तो म्हणजे आम्ही सर्व या दुकानामध्ये आलो होतो साडी घेण्यासाठी म्हणून आणि थोडंसं मल्हार लक्षात नाही राहिला आणि तो बाहेरच राहिला आणि त्यानंतर त्यांनी खूप रडला तो आम्हाला शोधत होता वगैरे सो तो एक छोटासा एक इन्सिडन्स घडला आणि त्यानंतर ओठी वगैरे आम्ही सर्व घेऊन आता दर्शनासाठी इथून निघालेलो आहोत थेट देवीच्या मंदिरामध्ये तर काळूबाई दर्शन पार्ट 2 कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुढचा पार्ट पाहायला विसरू नका बाय बाय.